मित्रो, जय भीम. आपण आता पुणे स्टेशन या जागेवरती आहोत. ते पाठीमागं तुम्हाला दिसतंय ह्या चौकामध्ये आहोत आपण. त्या चौकामध्ये या जागेवरती या दोन भगिनी गेल्या 2-4 दिवसांपासून हे तुम्हाला दिसतात, माझ्या पाठीशी दिसतात त्या बसलेल्या. त्या दोन भगिनी गेल्या कित्येक दिवसांपासून या जागेवरती आहेत. यांनी मला फोन केला की दादा तुम्ही मला घ्यायला या आपल्या आश्रममध्ये, आम्हाला दाखल करून घ्या म्हणून. मित्रो, या जागेवरती मी आलेलो आहेत. आपण त्याची समक्ष चर्चा करूयात. मित्रो, ह्या दोन भगिनी आहेत. नाव काय तुमचं? अलका. ही अलका आणि ही उल्का आहे. आणि नाव काय तुमचं संपूर्ण? अलका शंकर घोरपडे आणि उल्का शंकर घोरपडे. मित्र हो, या जागेवरती आलेले आहेत. या जागेवरती आहेत. किती दिवसापासून तुम्ही त्या जागेवर राहता? 15 दिवस एकंदरीत झाले. व ह्या जागेवरती असं फुटपाथवरती तुम्ही राहता हां. तर या जागेवरती तुम्हाला माझ्याकडे यायचं आहे, आश्रमाला यायचं आहे. मित्र हो, या आपल्या आस्क आश्रमसाठी यायला तयार आहेत. मित्र हो, तर यांना मी आपल्याकडे घ्यायला तयार आहे. परंतु यांना सर्वप्रथम विचारूयात त्यांच्यावरती कुणाचा दबाव आहे का, ते आपल्या स्वखुशीने येतात. काय तुमच्यावरती कुणाचा दबाव आहे का? हां, तुम्हाला स्व इच्छेने यायचं आहे. काय यायचं आहे? कारण आम्हाला आमच्या ह्याच्यामध्ये कुठलाच मार्ग नाही आहे. दोन कसला मार्ग नाही? कुठे राहण्याचा मार्गच नाही आहे आणि माझी माणसं मला भेटत नाही आहे. अच्छा, हां. तुमचं नाव उल्का आहे. बरं, तुम्ही कशासाठी यायचं म्हणताय? काय करणार, बसून दारामध्ये बसावं लागतं. घर भावाचं होतं, ते भावाने काढून घेतलं. हां. आता आम्ही बाहेर राहतो. आता तुमच्यावरती कुणाचा जबरदस्ती आहे का आश्रमवरती यायला? नाही, काय तुम्ही नशा पाणी करून काय बोलताय का? नाही, नाही. म्हणजे मी विचारतोय तुम्हाला, नाही. म्हणजे तुम्ही स्वखुशीने येत आहेत. होय. हां, ओके मित्रो. आपण ह्या अलका आणि उल्का ह्या दोन्ही बहिणींना आपल्या आस्क आश्रमात घेऊन जातो. मित्रो, यांची इच्छा आहे, इच्छेने आपल्याला येत आहेत. जय भीम.